कारंजात फॅमिली समर कॅम्प 2025 उत्साहात संपन्न. 250 सदस्याचा सहभाग. कारंजा शहरात युवा तथा वयस्क व्यायामाची प्रेरणा देणारा रफ अँड टफ ग्रुप 2 वर्षापासून कार्यरत आहे. ग्रुपचे सदस्य सतत वाढत असून क्रीडा. यावर्षी ग्रुपने फॅमिली समर कॅम्प 2025 हा दिनांक मे 21 ते 26 मे पर्यंत कारंजा क्रीडा संकुलच्या मैदानावर आयोजित केला होता. हा कॅम्प कारंजा तालुका क्रीडा अधिकारी व रफ अँड टफ ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात राबविण्यात आला. या समर कॅम्प मध्ये 250 सदस्यांनी आपला प्रत्यक्ष सहभाग नोंदवला, ज्यामध्ये लहान मुले, तरुण तरुणी तसेच ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या कॅम्प मध्ये वय वर्ष 8 ते 80 पर्यंतच्या लहान चिमुकल्यापासून ते ज्येष्ठ नागरिक यांची उपस्थिती लक्षणीय होती. संपूर्ण आठवड्यामध्ये झुंबा डान्स, योगा, व्यायाम, अक्युप्रेशरचे व्यायाम तसे हास्याचे व्यायाम करत शरीर निरोगी व तंदुरुस्त राहण्याचे धडे गिरविण्यात आले. या यशस्वी समर कॅम्पचा समारोप मे 26 सोमवार रोजी करण्यात आला. या समारोपीय कार्यक्रमाकरिता अध्यक्ष म्हणून आमदार श्रीमती सईताई डहाके यांची तर प्रमुख पाहुणे डॉक्टर राम गुंजाटे, मोरे एसटी महामंडळ कारंजा आगार व्यवस्थापक, सुभनावळ पोलीस उपनिरीक्षक व क्रीडा संयोजक पराग गुलाणे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत मातेच्या प्रतिमेस हारार्पण करून पूजन करण्यात आले. नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात आमदार सईताई यांनी रफ अँड टफ फिटनेस ग्रुप करत असलेल्या कार्याचे कौतुक केले व म्हणाल्या की क्रीडा प्रेमी व रफ अँड टफ ग्रुपच्या वतीने काही दिवसाअगोदर क्रीडा संकुलमध्ये सौंदर्यीकरण सोयी सुविधा व स्विमिंग टॅंक बनविण्याची जी मागणी आपण केली होती, त्या विषयावर वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार दत्ता भरणे यांच्याशी या कामाकरिता भरीव निधीबाबत सविस्तर सकारात्मक चर्चा केली असून येत्या महिनाभरात वाशिम येथील टीम क्रीडा संकुलाच्या पाहणीकरिता येणार असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. कारंजा आगार व्यवस्थापक मोरे व पोलीस कर्मचारी संदीप बर्डे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील ठाकरे, प्रास्ताविक राजू पवार तर आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक सुभनावल यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रफ अँड टफ फिटनेसच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता, मुख्य संपादक कारंजा.